जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। विठला 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 उपजोनिया पुढतिये काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकामेका देवो मुखी सुखे घालो हुंबहरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्यात तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मुकुटमणी जगमान्य ज्याने तुम्हामा पुढं अभंगाद्वारे आपल्या मुखदूत वाणीतून पवित्र वाणीतून गाथ्यामधील हा 4500 अभंग तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्ही आम्ही सगळे हे डोक्यावर घेऊन आपल्या वाणीतून समाज प्रबोधनासाठी प्रत्येक ठिकाणी मांडत असतो। सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं थोडंसं विश्लेषण करणं गरजेचं असतं। म्हणून या ठिकाणी जवळजवळ आपण सर्व सुधागड तालुक्याची संपूर्ण सर्व मंडळी एकत्र येऊन गुरुवर्य हरिभक्त परायण माननीय जनमाननीय म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांच्या मान्यतेनुसार गुरुवर्य हरिभक्त परायण पद्मनाभ स्वामीचार्य वाडेकरजी बाप्पा महाराज यांनी हा प्रथम प्रस्ताव आपल्या पुढे मांडला आणि तुम्ही आम्ही सर्वांनी तो एकत्र यावं हा उत्तम कार्यक्रम आहे आणि म्हणून सर्वांनीच तो उचलून धरला आणि तो आज तगायत तरी उत्तम प्रकारे चाललेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही बाधा आलेला नाही। तसेच या ठिकाणी गुरुवर्य पातेरे महाराज वाडेकर बाप्पा महाराज स्वानंद सुखाज निवासी त्यावेळी उमाजी बाप्पा मोरे तसेच माझे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी हरिभक्तपरायण नथुराम महाराजजी चव्हाण हेही या ठिकाणी त्यावेळी कार्यक्रमाचं नियोजन करताना उपस्थित होतं आणि म्हणून आज या ठिकाणी 8वं वर्ष चालू असताना उत्तम प्रकारे अनेक
काल्या प्रकरणातील या ठिकाणी काल्या उत्सवातील अभंग प्रतिपादन करण्यासाठी जवळजवळ 8 वर्षापूर्वीपासून 8 कीर्तनकार या ठिकाणी नवीन आपण दिले. कुणालाही विचार बघा किती सखोल होते की इथे प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाकडे हा कालावधी 2-2 वर्षाचा प्रत्येक संप्रदायामध्ये दिला गेला आणि तो आज तगायत उत्तम प्रकारे या ठिकाणी गुरुवर्यांच्या कृपेने तुम्हामाच्या सहकार्याने सर्व वारकरी संप्रदायाच्या सहकार्याने आज तगायत हा उत्तम प्रकारे आपण पार करत आहोत. म्हणून या ठिकाणी एवढंच प्रतिपादन करून सांगतो, नम्रतेने विनंती करून सांगतो, हे पुढेही असंच चालत राहावं. कितीही काही होऊ द्या तरी हे चाललं पाहिजे. विठ्ठल उपजोनिया पुढती येवो काला खावो दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे महायोग पीठे तडे भीमरथ्यं वर पुंडरिका यदा तू मुनींद्रे समाधिस्थ तिष्ठन्त महानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताची पंचप्रपादाने कथेचा विसारू बाबाजीचे गुरुदास तुम्हा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताची पंचप्रपादाने कथेचा विसारू बाबाजीचे गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताची पंचप्रपादाने कथेचा विसारू बाबाजीचे गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दत्ताची पंचप्रपादाने कथेचा विसारू बाबाजीचे गुरुदास त्यांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे आता ते नमस्कारोनी. आता या ठिकाणी काल्याच्या प्रसंगातील निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आहे. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुमच्यापुढं त्याचा प्रस्ताव भावार्थ किंवा त्या ओवीतून आपल्यापुढं जे प्रतिपादन करतात. उपजोनिया पुढती येवो काला खावो दही भात पुढे पुढती म्हटलं येतं की आम्ही पुन्हा पुन्हा देवावर जन्माला येऊ, पण कशासाठी? तुझं नामस्मरण करण्यासाठी, तुझी चरणसेवा करण्यासाठी. नामाचा काला या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे महाराजांनी. नामचिंतनाचं आयुष्यभर चिंतने तद्रूपता सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे जर आपण राहिलो तर जीवनातील काला 100% त्या प्रसादाचा आपल्याला लाभ मिळतो. की वैकुंठी तो दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, वैकुंठी तो ऐसे वरती आहे का, तिथे आहे का, वैकुंठामध्ये प्राप्त आहे का, ते देवाधिकांना आहे का प्राप्त, तर तिथं नाही आहे तो प्राप्त याच ठिकाणी या वाळवंटामध्ये, या वाळवंटामध्ये तो प्राप्त करता. नामचिंतन याच देहाने करता येतं. याच देही याचे डोळा पाहिने मी माझ्या मुक्तीचा सोहळा. याच्यामध्ये तुम्ही जसं चिंतन कराल ती मुक्ती दुसरीकडे कुठेही शोधायला जायची कारण नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काळाचे. आणि म्हणून पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात एकामेका देवमुखे. तुम्ही आता आम्ही काय करतोय, प्रत्येक श्रवण मी या ठिकाणी जो प्रस्ताव म्हणतोय तो प्रत्येकाच्या श्रवणातून आपल्या रोम रोमामध्ये तो बिंबलं पाहिजे. एकामेका देवमुखे कवळ काही सुखे घालो होमरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट. कोणतं वाळवंट? बर्वे नीट उत्तम. कोणतं वाळवंट? तुका म्हणे हे वाळवंट बर्वे चांगलं आहे, उत्तम आहे. शरीर उत्तम चांगले सांगितलेलं आहे. म्हणजे शरीर उत्तम जागलं, नीट केलंय, त्याला सरळ उभा केला. नीट बर्वे नीट आणि उत्तम आहे. किती उत्तम आहे? तिथं काला करू शकतो. हा सरळ भावार्थ
या ठिकाणी मांडला गेला. विठ्ठल या ठिकाणी घायले महाराज असतील, अनेक मंडळी या ठिकाणी आमचे गावातील ज्याने आयुष्यभर दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केले, लहान लहान मुलांना शिकवण्याचे प्रयत्न केले आणि आपल्या त्यातून उच्च पातळीवर पोहोचते माझे गुरुजी, तसेच घायले महाराज, तसेच किरण महाराज माझे आहेत, यादव महाराज या ठिकाणी, सगळी तपोनिधी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून यापुढे मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. ओवीवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबुळा बालक बोबडा बोले, त्याप्रमाणे या ठिकाणी मी जरी काही वेळी वगळ माझ्या मुखातून आलं तरी तुम्ही मान्य करून घ्याल. चोद करोनी माऊली आईप्रमाणे तुम्ही आहात. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. उपजून येणे म्हणजे काय? उपजवून येणे, उपजणे म्हणजे जन्माला येणं किंवा बीजातून बीजांकुरले रोप वाढेल, बीजातून उत्पन्न होणं, त्याला म्हणतात उपजून पुढती येऊ. आम्ही एकदा गेलोय, पण देवा पुढे पुढे जन्माला परत पुढती येऊ, काला खाऊ आणि तुझ्या नामचिंतनामध्ये दंग होऊन जाऊ आणि तुझ्या चरणाची सेवा तात्पर्य आम्हाला करायला मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनीच नव्हे तर देवानेही याची प्राप्ती नाही. देवानं या कालेची प्राप्ती आहे का? वैकुंठी तो ऐसे नाही, स्वर्गीचे आमर इच्छित देवा, मृत्यू लोकी भावा जन्मा महा. देव इच्छा करतात. चरण इच्छी रजच संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. आणि म्हणून देव या मृत्यू लोकाच्या काल्या प्रसादी नामचिंतनाची की देवा तुझ्या चरणाची सेवा आम्हाला करता यावी. आणि म्हणून देव ही ती सेवा करण्यासाठी संतांच्या चरणाची सेवा करता यावी म्हणून आम्हालाही मृत्यूलोकी जन्म प्राप्त व्हावा ही अपेक्षा बाळगतात. तो त्यांना साध्य नाही, म्हणून तुम्हा आम्हाला हा प्राप्त झाला, तुम्हा आम्हाला मंडळी प्राप्त झाला. बहुत जन्मांती जन्मला तू नरा, देव तो सोयरा करी आता. करी रे तू बाप्पा स्वैताचे स्वार्थ, अनार्थाचा अर्थ सांडी परता. काय सांगितलं? अरे बाबा बहुत जन्मांती, कितीतरी जन्मानंतर तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झालाय, मग तू नक्की काय करशील? देव तो सोयरा करी आता. करी रे तू स्वतःचा स्वार्थ आहे, आपुली आपण करा सोडब संसार बंधन तोडा वेगे. दुसऱ्याचं नाही, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र कोण नाही, मृग जळवत जाईल रया. इथे तुम्ही आम्ही फुकट आहोत सगळे, कोणी कुणाचा नाही. सकाळी जन्माला यायचंय ना, संध्याकाळी विठ्ठल म्हणून निघून जायचंय मंडळी. पण मागचा जो आयुष्याचं प्रमाण तुम्हाला दिलं, कालावधी दिला, तो हा काला करण्यासाठी दिला. मधल्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काला केलात, तुम्ही काय केलं आयुष्यामध्ये, तुम्ही जन्माला आलात, तो आयुष्य ज्यावेळी तुम्हाला परमेश्वराने दिला, कुणाला 12 वर्ष असेल, कुणाला 50 वर्ष असेल, कुणाला 30 वर्ष असेल, शतवर्षाची अल्पायुष्य मानवी देह, गणिले ते अर्धरात खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय, भजनाची उरले ते पायगा. अल्पयुष्य मानवे देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय, भजनाची उरले ते पाय.
द्वापार आणि कली हे 4 युगाची सांगड आहे मंडळी. कधी तपस्येतून परमेश्वराला प्राप्त करता येत होतं, कधी यज्ञातून, आणि आता कलियुगामध्ये नामस्मरणातून परमेश्वराला प्राप्त करता येतं. तुम्ही परमेश्वराचं जसं नामस्मरण कराल तसं तुमच्यातली दुर्गुण षडविकार दूर होतील. ते विकार जर तुमच्यातून बाहेर गेले नाहीत, तुका म्हणे झालो आम्ही अग्निरूप नागोने दीपाप. तुकाराम महाराज अंतिम टोकाची भक्ती, टोकाची ज्यावेळी पोचले, पूर्व पदाला पोचले, तरीही देवाला विचार पडू लागले, हा पूर्ण माझ्या चिंतनातून माझ्यावर बोध होत गेला, तरी मागणं काही माझीकडं मागाला. देवाकडं मागितलं का तुकाराम महाराजांनी? कधी नाही. वडिलांची रीत जाणतच हो. माझ्या वडिलांची रीत रिवाज आहे की कधीही कुणाकडं देवाकडं मागायचं नाही. अख्खं आयुष्य गेलं आणि तरीही गुरुप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे ते पाय. आणि म्हणून सद्गुरु वाचोनी परमेश्वराला चिंता पडली. महाराजांनी गुरु केलेला नाही, गुरु केले नाही, करावं काय? फळ पिकून परिपक्व झालाय, रस मधुभरीत भरलेला आहे, पक्षी येऊन टोचू लागलेले आहेत, पण महाराज मात्र गुरुपदापर्यंत पोचत नाही. याला कारण काय? अनेक भगवे वस्त्र पेरणारे, अनेक 10 माळा रुद्राक्षाच्या म्हणा, तुळशीच्या 10 माळा घालून, हातामध्ये दंडामध्ये मागेल तिथे हातामध्ये स्वतःला संन्यासी समजून घेणारे, भगवे वस्त्र धारण करून साधू म्हणणारे असे अनेक फिरत होते. पण महाराजांना त्याच्यामध्ये योग्य असा कोणी दिसत नव्हता. विशेष अहंकाराची घोडी लागे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या कंठी. काय करत होते ते सगळे? कसे होते? त्याच्यातून प्रत्येकातून अहंकार भरलेला महाराज दिसत होता. कोणीही व्यवस्थित वाटत नव्हतं. तुकाराम महाराजांनी चाखून सांगे, जे जे अनुभव आले अनेक ठिकाणी शोधून पाहिले, परंतु कुणाकडून गुरु दीक्षा प्राप्त करून घ्यावी, मी वारकरी कुणाकडून घ्यावी असा योग्य त्यांना कोणीही वाटत. म्हणून गुरुनी तुकाराम महाराजांनी गुरु केलेला गुरुप्राप्ती तुकाराम महाराजांना झाली नव्हती. अखेर देवाला चिंता विचार पडले, करावं काय? आपण गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये महाराज म्हणतो, सत्य गुरुराये कृपा मज केली, परिनाही घडले सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगे स्नान, मस्तकी तो जाणा ठेविला. काय मागितलं? भोजन मागती उपपा अंगीकार, तुकाम बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र उघड मंत्र दिला, मंत्र दिला राम कृष्ण हरी. कोणता मंत्र दिला? बाबाजी. काय देवाने नाव सांगितलं स्वतःच? बाबाजी आपुले सांगितले नाम. पूर्ण आयुष्यात प्रसादीपर्यंत पोचेपर्यंत सुरुवात वयाच्या 17व्या वर्षी, संसारात 22व्या वर्षी जी शक्ती पाऊस पाडू शकते, जी शक्ती तुम्हाला चालू शकते, जी शक्ती दुष्काळ पाडू शकते, त्या शक्तीचा शोध घेण्यासाठी 22व्या वर्षापासून संसारातून त्याग आणि परमेश्वर प्राप्तीसाठी कधी गरुड डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर जाऊन तपश्चर्या महाराजांनी करावी. वयाच्या 42 वर्षापर्यंत किती मधला काळखंड गेला असेल महाराज? कमी काळात कोडी सहित तुका गुप्त झाला. ही अवस्था प्राप्त होणं महाराज, अवस्था व्हायला पाहिजे की व्यवस्था हो? आपण जीवनात आपली व्यवस्था करावी की अवस्था? अहो व्यवस्था तर तुम्ही सगळेच करताय हो. मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, माझी 4 पोरं व्यवस्थित लाईनला लागायला पाहिजेत. पण या देवाची ज्यावेळी तुमची अवस्था बिघडेल त्या चिंतनाच्या पर्यंत तुम्ही पोचाल. अवस्था बदलली पाहिजे, व्यवस्था नको मंडळी. व्यवस्थित तुम्ही, मला कपडा चांगला पाहिजे, मी बुवा झालो म्हणून मला ड्रेस चांगला पाहिजे. महाराज क्षमा करून बोलतो तुम्हाला, परवा तुम्ही बोललात मला बिघडलं ते, महाराजांनी बोललं की ठीक होतं, मला ते मान्य झालं. आणि म्हणून मी या ठिकाणी व्यवस्था नको. परमेश्वराचं नामचिंतन जर तुम्हाला करायचं असेल, या काल्याच्या प्रसादापर्यंत जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते व्यवस्थेतून होणार.
तुमच्या अवस्थेत बदल झालं पाहिजे. कधी? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. काय दिलं? ज्यावेळी गुरुविद्या घेतली, ज्यावेळी गुरुने वारकरी बनवलं, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी जिवाळा, त्रैमूर्ती रे. काय जिवाळा धरायला सांगितलं? गळ्यामध्ये तुळशी माळा टाकल्या तुमच्या, गोपीचंदनाचा टिळा प्राप्त करून दिला आणि मंत्र उघड दिला. मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि मग त्याचा सतत जप. 3 संध्या सांगितल्या महाराज आपल्याला, महाराजांनी 3 संध्या दिल्या महाराज. ऐका महाराज, प्रथम तुमच्याकडून संध्या घडली पाहिजे. तुमचा हरिपाठ हा मुखधोध असला पाहिजे. वारकऱ्याचा हरिपाठ काकडा असो नसो, काकडा थोडी तरी चिंतनात असलं पाहिजे, काकड्याचं चिंतनात असलं पाहिजे मंडळी. आणि जपमाळ तुम्ही जपावर किती करताय आणि त्याच्यावर ध्यान किती आहे, तुम्ही तुमच्या मनाने किती करताय, मनाने असलं पाहिजे. तन मन आणि धन ह्या 3 क्रिया सांगितल्या. तुम्ही तनाने बिघडू शकताय, मनाने बिघडू शकताय आणि धनाने बिघडू शकताय. ह्या 3 अवस्था व्यवस्था नव्हे. काला जर जीवनातला करायचा असेल तर व्यवस्था नको. आज हा काल्याचा प्रसंग आहे. 3 दिवस इथं संत मेळा, कीर्तन महोत्सव, सद्भावना दिन म्हणून या ठिकाणी आपण सोहळा प्राप्त करत असतो. सद्भावना, भाव. देवाला फक्त एकच आवडतंय म्हणून महाराजांनी त्यांचं नाव ठेवलंय, देवभावाचा भूकेला, देवभावाचा भूकेला, होचे दुष्काळ तयारा, होचे दुष्काळ तयारा, देवभावाचा भूकेला, देवभावाचा भूकेला रे. देवाला काही लागत नाही मंडळी, तुमचं फक्त भाव पाहिजे. आणि पण ते कसं पाहिजे? तुमची ही 3 गोष्टी जर तुमच्या अधीन नसतील, मन प्रथम अधीन पाहिजे. अर्जुनाला कुरुक्षेत्रात एक वैशिष्ट्य देवाने सांगितलं. अर्जुनाला अनेक श्लोकातून आपलासा करण्याचा भगवंताने प्रयत्न केले कुरुक्षेत्रावर, पण अर्जुनाचा काही मोह जायला मागत, तो त्याच पद्धतीने परत परत मागत होता. अरे देवा काय सांगतोय, तूच बोललायस की यांची जर हत्या केली तर पाप. हे माझे कोण आहेत? हे आई आहेत, वडील आहेत, गुरुजन आहेत आणि यांची तू जर हत्या करायला सांगत असतील तर याच्याकडून मला पाप घडणार नाहीत काय? मग देव सांगूनही दमला. आता याला काही फक्त बोलला, अर्जुना एक कर. काय कर? तुझ्या लक्षात येत नाही मी बोलतोय तर मी कोण आहे. तरी अर्जुनाने ओळखला होता का? ओळखला होता का मंडळी? देव माझ्या बरोबर आहे. अर्जुनाला ओळखला नव्हता. मग देवाने सांगितलं एक कर. मन हे माझे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारे मज एका. काय कर बस, बाकी तू काही करू. तुझं मन आहे ना ते मला अर्पण, माझं कर, माझ्या चरणाशी लीन कर, म्हणजे तुला कळेल. आणि माझ्या भजनामध्ये प्रेम धर, म्हणजे या काल्याच्या प्रसादापर्यंत तू प्राप्त होईल. तोपर्यंत तुला हा काल्याचा प्रसाद प्राप्त होणार नाही. चिंतने चिंतने तद्रूपता सांग. तुझं चिंतन एवढं सिगेला पोचायला पाहिजे, अंतिम टोकापर्यंत चिंतन गेलं पाहिजे. त्यातून व्यवस्था विसरून अवस्था दशेला प्राप्त व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला ह्या काल्याच्या नुसतंच आपण काला करतोय याला अर्थ नाही. ज्ञानेश्वरीचा 3.5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस हा 8व्या काळा करतो. नुसते वाचून टाकायची आहे का? एकतरी ओवी अनुभवावी. नुसतं सुंदर ते ध्यान अभंग म्हणतोय, रूप पाहता लोचनी म्हणतोय, पण त्यातील अर्थ काय? त्याच्यामध्ये ओत पोत भरून रस भरलेला आहे. प्रत्येक तुकाराम महाराजांच्या अभंगावर, एक अभंगावर हजारो कीर्तनकार विचार आपले वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतात. पण तुकाराम महाराज कधी म्हटले का? तुकाराम महाराज कधी म्हटले का मी श्रीमंत, मला विकायचे त्या गाथा म्हटले का? पण आपले कीर्तनकार, हजारो कीर्तनकार त्याच्यावर श्रीमंत झाले. 4-4 गाड्या, बंगले झाले आणि दाखवतात काय माहिती आहे का? माझा मठ आहे, तिथे मी 50 पोरं माझी फुकट शिकायला. अरे फुकट शिकायला नाही, दुसऱ्या संस्था माझी आहे असं सगळीकडे दाखवतोयस आणि तिकडून गव्हर्नमेंट सुद्धा त्या संस्थेला देत असतो. परवाच अमृत महाराज म्हटले
बल्लाळेश्वर स्वर ट्रस्टीमध्ये ज्यावेळी लहान मुलांचं शिबिर आपण उन्हेऱ्याला मांडलं त्यावेळी त्यांनी उल्लेख करून गेले की मी हे ट्रस्टकडे मागणी केल्यानंतर त्यांनी पाहिजे थोडं भरभरून दिलं. अशा संस्था देत असतात आणि हे कमवतात ते वेगळे असतात. कोणीही परमेश्वराशी ज्याची संपत्ती एवढी कवडी संगती गेली का हो? मग तुम्ही आम्ही भव्य वस्त्र पेंटाय. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा शुद्ध भाव. वरपंग माझी सेवा नको देवा, हा वर रंग नको. हातून पाहिजे, हातून पाहिजे. हा विणाय फुटका तो विना याला दोन तारा. ओहम सोहम ओहम कोहम आतमध्ये घ्या, बाहेर हा रात्रंदिवस मंत्र चालू ठेवा. फुटका तो विना याला दोन तारा घालियर धरा पंढरी. ही पंढरी आहे, देव ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग या ठिकाणी आहे. म्हणून काला म्हणजे काय? तो काला आहे का? तो काला आहे का? उपजवणी पुढे जन्माला आम्ही येऊ कशाला? भाकरी खाण्यासाठी? 4-4 बिल्डिंगी 4-4 गाड्या बनवण्यासाठी? बनवा हो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडा, धन जोडा त्याने सांगितलं, पण चांगल्या पद्धतीने जोडा. सकाळी यायचंय, संध्याकाळी निघून जायचंय. एकनाथ महाराजांनी म्हटलंय परिमळ गेलिया ओस फूल देते आयुष्य सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे आवकार. अरे किती वेळ आहे तुला आता? आयुष्य तुझ्या हातात आहे का? आता तरी सावध हो. सावधान होई वेड्या सावधान होई. म्हणून काल्याच्या प्रसंगामध्ये जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे? तुकाराम महाराजांनी काय मागितलं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. खाऊ
उपजोनिया पुढती येऊ. तुकाराम महाराजांनी पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये सांगितले, आम्ही पुन्हा पुन्हाला जन्माला येऊ. काल्याच्या प्रसंगामध्ये काला दहीभात म्हणजे नव्हे, रामकृष्ण हरी मंत्र म्हणून सांगून दिला तुम्हाला. दुसऱ्या ओवीमध्ये सांगतात, एकामेका देऊ मुखे सुखे घालू उंबरी. परमेश्वराने आपल्यासाठी तेच केलं. अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा. परमेश्वराने घडीघडी 10 अवतार घेतली. तुम्हाला एक उदाहरण देऊन जाईल. या ठिकाणी ज्यावेळी राम आणि रावणाचं युद्ध होण्या अगोदर सीतेला रावणाने हरण केलं आणि लंकेवर स्वारी करण्यासाठी ज्यावेळी राम प्रभू निघाले, दोघेही बंधू बरोबर आहेत, जांबुवंत नळ नीळ जांबुवंत अनेक वानरसेना बरोबर आहे. युद्ध करण्या अगोदर लंकेवर स्वारी करण्या अगोदर अधिष्ठान देणं हे महत्त्वाचं. परमेश्वराची पूजेचं अवलंबन करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर पूजेचं अवलंबन केलं आहे. परंतु पुरोहित पाहिजे, ब्राह्मण असला पाहिजे. मंडळी, कुणाचा उद्धार केला नाही देवाने. काला करता येईल तुमच्यातून. जर तो काला व्यवस्थित घडला तर देवालाही चिंता पडते. देव तुम्हाला बोलवतो, देवाला आणावा लागतो. संत येतात मंडळी. आणि त्या ठिकाणी पूजेचं अवलंबन झालेलं आहे. राम लक्ष्मण बसलेले आहेत, पण जोड्यांनी पूजेला बसायला पाहिजे. सीतामाई अशोकवनात आहे, रावणाच्या बंदीत आहे. आता काय करावं? पूजा तर दोघांनी, महाराज तुम्ही दोघं असल्याशिवाय पूजेचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून जांबवंताची नेमणूक केली आणि रावणाकडे पाठवले आहे. त्यावेळी जांबुवंत त्या ठिकाणी गेलेला आहे, रावणाला विनंती केलेली आहे. श्रीराम प्रभू या ठिकाणी येऊन पोचलेला आहे आणि त्यांनी पूजेचं अधिष्ठान मांडलेलं आहे. रावणाला माहीत नव्हतं का? अरे बोलला, तो विजयासाठी पूजा घालतोय. कशासाठी? विजयासाठी. हो खरं आहे ना जांबुवंतला, खरं आहे ते. देव मागणं तेच मागणार आहे की लंकेवर स्वारी करताना मला विजय. आपण जर कबड्डी खेळायला गेलो तर विजय देवाला नारळ फोडतो, काय पराजय मागतो का? हो, नाही ना. विजयासाठी परमेश्वराचं अधिष्ठान केलंय, सत्यनारायण पूजा. मग पुरोहित पाहिजे, म्हणून तुम्हाला बोलवले. कुणाला बोलवलं पूजेसाठी? रावण काय म्हणतो आपण? अहंकारी रावण आहे, बरोबर की नाही? त्याची काम क्रोध मदाने भरलेला विकारी आहे. त्याने अनेक सीतेचं हरण केलंय, म्हणजे एका परस्त्रीला स्पर्श केलेला आहे. आणि म्हणून तो, पण देवाने स्वतः पुरोहित म्हणून रावणाला बोलवलेला आहे. पूजेचा अग्रगण्यचा मान कुणाला दिला? पूजेचा रावणाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्या हस्ते पूजा करून घेतलेली आहे. रावणाला माहिती होतं, कारण तो ब्रह्मज्ञानी होता, पुरोहित होता, आणि म्हणून त्याला बोलवून घेतलं. पूजेचा सन्मान, भगवंताच्या सेवेचा सन्मान कुणाला मिळाला आहे? रावणाचं नाव घेतो का आपण कधी? राम, जय राम, श्रीराम, जय जय राम ह्या नावाचा उल्लेख करतो. परंतु त्या रामाने स्वतःच्या पूजेचं पुरोहित पण रावणाला दिलेला आहे, रावणाचा सन्मान केलेला आहे. रावण हा सामान्य नव्हता मंडळी. तो आपल्या विकृतीमुळे त्याला आपण रावण म्हणू लागलो, त्याच्या वासनेमुळे, त्याच्या अहंकारामुळे त्याला रावण म्हणू लागलो. पण तो ब्रह्मज्ञानी होता. त्याच्या ध्वजा जर विण्याचे शेर छेडले ना तर अख्खं जग दुमदुमून जायचं. विणा वादवण्यामध्ये रावण हा प्रमुख होता. त्याच्या जर ध्वजावर बघितलं तर विणा हे चिन्ह आहे. आपल्या ध्वजावर कधी हात, कधी गायी, कधी धनुष्यबाण जसं आहे तसे त्याच्या प्रतीक विणा होता. म्हणून त्या ठिकाणी रावणाला देवाने प्रथम पूजेचा मान दिला आणि सीता नव्हती जवळ. म्हणून रावणाने सांगितलं जांबवंताला, त्राटिका म्हणून तिथे एक तिची संरक्षणासाठी ठेवली राक्षीने, तिला बोलावून घेतलं. सीतेला सांग, चांगली साडी नेस, चांगलं वस्त्र परिधान कर. पूजेचा मान कुणाला दिलेला आहे? म्हणून सीतेला पाठवली पूजेला. जोड्याने बसलेले आहेत, पूजा पूर्ण झालेली आहे. उद्धार कुणाचा होणार आहे? या ठिकाणी उद्धार कुणाचा होणार आहे? दैत्यवृत्तीचा असणारा रावण त्याच्या हस्ते सपलोक सोडताना महाराज काय करताय? सोडा. रावण बोलतोय, मंत्र बोलतोय आणि देव पाणी सोडतोय, हे लक्षात ठेवा. म्हणून सीतेला साडी चोळी परिधान करून पूजेला येऊन बसवलेले आहे. पण देवाने परत सीतेला अशोकवनात पाठवले. विठ्ठल देव
जरी वाईट असला, पापी असला, त्यालाही पावला जातो. वाईट असेल, दृष्ट प्रवृत्तीचा असेल, अनेक पापी असेल, त्याचाही देव उद्धार. आणि तुम्ही किती पुण्यवान झालात, तर पुण्यवान झालात तरी तुम्हालाही खलास करायला तो सोडत. कारण ती वृत्ती चांगली पाहिजे. पहिलं आहे निवृत्ती, पुढचा आहे जो ज्ञानदेव. नीरवृत्ती, तुमची वृत्ती पाण्यासारखी स्वच्छ असली पाहिजे मंडळी. प्रथम नावामध्ये बघा, पाण्यासारखी स्वच्छ असली पाहिजे. त्यावेळी तुम्ही भजन कराल तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती. वृत्ती स्वच्छ असेल, भजन कराल तर त्या ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देव जवळ आहे. देव जवळी आहे, जवळी आहे हृदय मंदिरे. देव जवळ आहे, पण त्या पदापर्यंत तुम्हाला पोचावा. तुमची वृत्ती कशी असली पाहिजे? स्वच्छ असली पाहिजे. आणि त्यानंतर त्या वृत्तीनुसार जर भगवंताचं, परमेश्वराचं चिंतन केलं तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. त्या नामस्मरणातून देव तुम्हाला प्राप्त होईल. आणि तो कसा? पुढचा आहे सोपान. वैकुंठी तोई ते नाही, वैकुंठी तोई ते नाही, कमळ काही काळाचे, कमळ काही काळाचे, 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 वैकुंठी तोई ते नाही, वैकुंठी तोई ते नाही, वैकुंठी काही काल्याचे, कबळ काही काल्याचे, म्हणून वैकुंठामध्ये तुम्हाला हे प्राप्त होणार नाही. म्हणून माऊलीने तुमच्यापुढे हरिपाठ ठेवला, त्यातून हरिमुखे म्हणा, हरिमुखे या मानव जन्मात करता येईल, तिथं नाही. म्हणून एकामेका देऊ मुखे सुखे घालू. बरं, आम्हीही बोलू आणि तुम्हालाही बोलायला बोलावू. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, तुमच्यापुढं मांडली, पण अख्ख्या जगाने ते स्वीकारली. म्हणून तुमच्या मंच्या पुढे हे सप्तयज्ञ वगैरे आपण करतो. पुढे म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हे शरीर कसं दिलेलं आहे? नीट आहे. 84 लक्ष योनीमधलं एकच शरीर आपल्याला दिलं आहे, मानव शरीर. हा उभा आहे, उभा सरळ ठेवलेला आहे. पण 84 लक्ष योनीमधील 73 लक्ष योनी आडव्या केलेल्या आहेत. एकच मनुष्य असा उभा केलेला आहे. आणि त्यातून नीट उत्तम सांगितले. बर्वे नीट उत्तम आहे. आणि हे बोलाया वचन जेणे तो जोडसे नारायण, नासे जीवपन बरोग दिन इंद्रियात बायकान, दिन इंद्रियात बायकान. सगळं काही देवाने देव घ्या फुकट दिलेलं आहे. हे सगळं शरीर तुम्हाला फुकट दिलंय. तुम्ही फक्त त्यातून नामस्मरण करा. जीवनाचा काला करून घ्या. आज या जीवनाचा काला करण्यासाठी तर आपण इथं आलोय. 3 दिवस चिंतन केलं महाराज, पण त्यातून काला नक्की आपल्या जीवनाचा झाला का? त्या प्रसादापर्यंत आपण पोचलो का? तो प्रसाद आपल्याला प्राप्त झाला का? इथल्या सगळ्या मंडळींनी मला सांगा, तुमच्या स्वप्नामध्ये बैल येतात, गाई येते, शेत येतोय, मी भात लावतोय, सगळं येतो. देव कधी स्वप्नात आला का? आलाय का देव? अहो कधीच नाही ना. पूजा घालाल, पूजेचा प्रसाद हातावर ठेवलेला पर्यंत पोचाल, पण तो भक्षण करताना तुम्हाला प्राप्त होणार. हे खरं आहे. कर्म, तुमचे कर्म नीट करा, तुम्हाला प्रसादाचा, काल्याचा प्रसाद प्राप्त होईल. आज आपण फक्त हा प्रतीक म्हणून आहे महाराज. आम्ही त्या काल्यापर्यंत पोचलेलो. काला खाऊ आपल्या भाग्य तरी नोहे, धनपुत्र दारा निकट वास बरा. हा, म्हणून आपण त्या भाग्यात नाही. पण या ठिकाणी साधक भक्त या ठिकाणी अभंग घेतल्याप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. तसंच असेल असं नाही. विठोबा रखुमा
जय जय विठोबा विठोबा रखुमा 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 जय 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 विठोबा रखुमा कुंडली बोला हरि विठ्ठल ज्ञान रे उच्चारावे देव केले गोकुळी देव केले गोकुळी देव केले गोकुळी चरित देव उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी आता आपण भगवंताच्या लीलेकडे जाऊया. कारण भगवंताने ज्या ज्या गोकुळामध्ये लीला केल्या आपल्याला काल्याच्या प्रसंगामध्ये बाजूला जाता येत नाही मंडळी. आणि म्हणून प्रथम बाजूला जाता येत नाही. भगवंताने श्रीकृष्ण भगवंताने गोकुळामध्ये गवळणी बरोबर किंवा आपल्या सवंगड्यांबरोबर बाळपणी आपला मामा कंस याचे वडील आणि भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेव यांच्या दोघांची सूरसेन आणि चित्रसेन देवकीचं आणि वसुदेवाचं त्या ठिकाणी राजा होता कंसा. पण बहिणीचं लग्न थाटामाटात करील का साधं करील गो. थाटामाटाचं अवलंबन केलं. रथामध्ये बसलेले पूर्वी आपल्यामध्ये प्रथा होती भावाने बहिणीला उंबरठ्यापर्यंत घालवायला गावाच्या वेशीपर्यंत तरी त्याने घालवायचा आहे. कंस निघालेला आहे आणि मध्येच घोड्याच्या रथामध्ये देवकी माता आणि वसुदेव दोघेही सर्व मुंडवळ्यात परिधान केलेले आहेत. लग्नाचा साध वरती आहे. अशा वेळेला आकाशवाणी झाली. अरे अरे करतोयस काय. हिच्या पोटी येणारा 8वा तुझा कर्दन काळ ठरणार आहे लक्षात ठेव. आकाशवाणी झाल्याबरोबर कंसाचे चक्क डोळे उघडले आणि बहिणीचे तिचेच केस ओढू लागला. तिची हत्या करणार. आपण फटाफट पुढे जाऊया. हत्या करणारचा वसुदेव पुढे झाला. बाबा असं करू नको. याने असं करू नको. माझी अशी सौभाग्यवती आहे. तुझे भाऊ असला तिच्याकडून चुकी झाली असेल झाला असेल होत असेल पण तू मागशील ते मी तुला देईन. आणि म्हणून तिचं कंस शांत झालेला आहे. आणि मग वसुदेवाने कबूल केलं हिच्या पोटी येणारा प्रत्येक मूल मी तुझ्या ताब्यात देईन. एवढं कबूल केलं. 8वा वैरी ठरणार आहे. 1 2 3 पासून 8 परत मोजला तर तो 8वा होतोय आणि 8 पासून उलट मोजला तर 1 पहिला नंबरचा 8 होतोय. मग त्याचे विचार पडले आता करावं काय. नक्की 8वा कोणता. मग तसं ठरवलं असं करता कामा नये. मग दोघांनाही आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवली आणि बंदीखाने ठेवल्यानंतर 7 मारलेली आहेत. आणि 7व्या वेळेला ज्यावेळी ती माया 7 मारलेले आहेत आणि 8वा जन्माला आला त्यावेळी भगवंताने वसुदेवाला त्या बंदीखान्याचे सर्व दरवाज्याचे चोपदार असतील 7 दरवाजे होते कुलूप बंद असणारे सर्व गळून पडलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या पोटी जन्माला आलेले. नक्की जन्माला देव आले का हो. नक्की जन्माला देव. 8 वर्षाचा बालक उभा राहिलाय. 8 वर्षाचा बालक उभा राहिल्यानंतर माता बोललेली आहे देवा मी या अवस्थेत तुला मांडीवर खेळू शकत नाही. मी स्तनपान करू शकत नाही.
लहान हो लहान हो लहान हो हरी हरी लहान हो लहान हो लहान हो हरी. काय म्हटली? देवा लहान हो, मला तुला माझ्या मांडीवर खेळवायचं आहे असं तुला कोण मान्य करील की तू देवकीचा मुलगा म्हणून? लहान झाले देव लहान झाले, देवकीच्या मांडीवर खेळू लागलेले आहेत आणि वसुदेवाला सूचना केलेली आहे की काय करा. मज न्यावे गोकुळा, नंदाच्या घराला मज रे गोकुळाला, नंदाच्या घराला मज रे गोकुळाला, नंदाच्या घराला मज रे गोकुळाला, नंदाच्या घराला मज रे गोकुळाला. हे माया उपजली तेथे, देवी आणि मग येथे. 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 हा नंदाच्या घराला मजले गोकुळाला, हे नंदाच्या घराला मजले गोकुळाला, हे नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला. इकडून वसुदेवाने आपल्या पाठी त्यावेळी बाकी साधन नव्हतं पण टोपली, आपण तिला टोपली म्हणायचो, अशी टोपली पाठी घेतलेली आहे. भगवंत लहान आहे, अंगावर वस्त्र नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये पाठीमध्ये घेतलेला आहे. तिकडे गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी यशोदा मैयाना एक मुलगी झालेली आहे. मुलगी, तिचं नाव आहे माया, तिचं नाव आहे माया. नंदराजा हा गोकुळाचा राजा होता मंडळी, द्वारकेचा राजा आहे. आणि अशा वेळेला इकडून वसुदेवाने आपल्या पाठीमध्ये भगवान श्रीकृष्ण बालक अवस्थेमध्ये असताना भरून चाललेला आहे. यमुना नदीला महापूर आलेला आहे. रात्रीची परिस्थिती आहे, घनघोर काळोख आहे, पाऊस वेगाने बरसत आहे. यमुना नदीचं पाणी अथंग भरून वाहत आहे, लाटावर लाटा चाललेल्या आहेत. बहु नदेचा पाणी रे बाळा अपार वड देतो, भले भले पोहणार पाणी आपटून मारितो. किती किती पूर आलेला आहे, भले भले पाहुणारे आले पण टिकला आपण टिकलोय का कोण? हा महासागर आहे, याच्यामध्ये त्या नदीला, यमुना नदीला पूर आलेला आहे. वसुदेवाने इथपर्यंत प्रवास केलेला आहे पाण्यामध्ये, पाठीवर मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. अशा वेळेला यमुना माते उचंबून आलेली आहे. कधी स्पर्श देवाचा होतो ही वाट पाहत होती, कधी मला देवाचा स्पर्श होतो ही वाट पाहत होती. कोण? यमुना नदी वाट पाहत होती, भगवान तर नाही. आणि अशा वेळेला उचंबन भरून आली आणि भगवंताचा स्पर्श, पाठीचा स्पर्श झाल्यानंतर पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. पक्षी राहिले पक्षी राहिले, पांगुळले यमुना जळ जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. स्पर्श होतात, स्पर्श होतात यमुना नदीने रस्ता. पुर चढला चट त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट. पुर चढला चट तेने लावेला गोष्ट, तेने लावेला गोष्ट, तेने लावेला गोष्ट. देवाचा अंगुठ्याचा स्पर्श होतात, यमुना नदीने रस्ता दिलेला आहे. वसुदेव गोकुळामध्ये पोचले, नंदराजाच्या राजवाड्यात वाड्यामध्ये शिरलेला आहे. माया उपजली
तिथे मायेने यशोदा मैयाच्या कुशीमध्ये जन्म घेतलेला आहे. सगळे निद्रिस्त आहेत, द्वारपाल निद्रिस्त आहेत. अशा वेळी रस्ता कुणी करून दिलाय, मार्ग कुणी करून दिलाय? पुढची तयारी पूर्ण भगवंताने केलेली आहे. वसुदेव तिथपर्यंत पोचू शकत होता का? पोचू शकत नव्हता, पण पूर्ण तयारी परमेश्वराने अगोदर करून ठेवली. मायेजवळ गेलेला आहे. बाळ भगवान श्रीकृष्णाला यशोदा मैयाच्या कुशीमध्ये ठेवलेला आहे आणि मायेला उचलून आपल्या पाठीमध्ये घेतलेली आहे. आणि परत त्याच मार्गाने परत बंदीखान्यामध्ये आल्यानंतर त्या मायेने आक्रोश केलेला, जोरात कवाक. द्वारपाल सगळे जागृत झाले आणि म्हणते जन्माला आला रे. आठवा आला, मथुरेमध्ये कंसराजाला बातमी दिलेली, चला आठवा जन्माला आलाय. कंस आनंद झाला आणि धावत येऊन त्या मुलगीला मायेला पकडलेली आहे. बघतोय ते काय मुलगी आहे म्हणून तिला भिरकावले आणि आपटणार तर ती हातातून सटकलेली आहे. अरे मूर्खा बोलाय का, परस्त्रीला स्पर्श करतोस? लाज नाही का वाटत तुला? तुझा वैरी आठवा गोकुळात तुझं लागी उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला मजाधी. कंसाला मोठा धक्का बसला आणि लगेच त्यांनी निर्णय घेतला की गोकुळात असणारी सर्व बालकं संपली पाहिजेत. गोकुळात आत्ता तो नांदतोय म्हणजे जन्माला आलेला आहे, आठवा वैरी आहे, पण सगळी मुलं संपायला पाहिजेत. हा विडा कोण उचलतोय? म्हणून स्वतःची बहीण, तुम्हाला इथे सर्वांना माहीत आहे मंडळी, पुतना बरोबर आलेली आहे, तिने हा विडा उचललेला आहे. मी गोकुळातली सगळी बालकं मारेन. यशोदा मैयाच्या नंदराजाच्या दरबारात गेलेली आहे, सुंदर रूप परिधान केलेलं आहे. मी कोणतरी तुझी नातलग आहे. यशोदा मैयाच्या दरबारात गेलेली आहे. एक दरवाजा पास केलाय, दुसरा दरवाजा पास केलाय, तिसरा दरवाजा पास केलाय, 7व्यावर गेले. हे यशोदे, मी तुझ्या बाळाची आती आले, मी मावशी आले, काकी आले, मी आमेकेची, चमकेची, तमकेची, नातीची, गोतीची अशी नाती लावून तिथपर्यंत पोचली. यशोदा मैया आतमध्ये गुम 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 डेरा घुसळत होती आणि तेवढ्यात बसा बोलली, बाळ कुठं आहे? बाळाला बघायला आले. बाळ झोपलेलं आहे पाळण्यात, गडबड करू नका, तो निद्रिस्त आहे, तुम्ही आणि बसा, मी तिथे येतोय. म्हणून डेऱ्याचं घुसळण थांबवलंय आणि कोणतरी पाहुणं आलंय म्हणून यशोदा मैया तिला भेटण्यासाठी गेली. तर त्याने विचार केला, पहिला गिराईक आलेला आहे आणि म्हणून पाळण्यात जोरात रडलो, कवा कवा उठा. जोरात रडल्याबरोबर ही म्हणते, हे लबाड आहेस लबाड, बाळ तर पाळण्यात जागा आहे आणि तुम्हाला म्हणते झोपले. हा, मी एवढ्या दुरून आले, किती मैलाचा प्रवास करून आले, तुझ्या बाळाला बघायला आले आणि तू म्हणते झोपलाय, हलवू नका म्हणून धावत गेले आणि बाळाला मांडीवर उचलून घेतलं. यशोदा मैया घुसळण करते, तिथे पुतणाने आपल्या मांडीवर घेतलेला आहे. देव बारीक डोळ्याने बघतोय. पहिला गिराईक चांगला मजेत आलेला आहे मंडळी. आता पहिला गिराईक आहे, देवाची सुरुवात आहे आणि तिने आपलं पदर बाळाच्या अंगावर टाकलेलं आहे. तिने काय स्थानामध्ये आणलेलं आहे मंडळी? विष आणलेलं आहे. हजारो मुलं मारायची आहेत, तो पण घेऊन आलेली आहे आणि पहिलं गिराईक देवाचं आहे. अशा वेळेला स्तनपान करताना माई माऊली आपला पदर मुलावर टाकतात आणि त्याप्रमाणे तिने पदर मुलावर टाकलेला आहे आणि भगवंताला आपल्या स्तनाला लावलेला आहे. देवाने स्तन चुपायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेला दूध नाही डसतो महाराज, अर्धा तुटून येईल पण तो तुटत तसा ही खेचते बाळाला. अगं यशोदे मला वाचव, यशोदे वाचव, नंदराजा वाचव, तुझ्या मुलाने मला चिटकले. बोंबलून दवली, अखेर अंतिम स्टेप जवळ आली आणि रक्तसून आपला प्राण त्याग केला. तेवढी धाडकन पडली, धावत गेली दरवाजाच्या बाहेर म्हणून बरं झालं, नाही तर घरातच अटकून पडली
असती चौकटीतनं निघाली नसती, घराच्या बाहेर गेली. कृष्ण भगवान स्तनाला चिटकलेला आहे आणि पर्वतासारा शरीर त्या ठिकाणी पडलेला आहे. यशोदा माया म्हटली धाडकन आवाज काय झाला. बघायला गेली तर त्या आलेल्या पाहुणीचा शरीर किती मोठा होता, पर्वता एवढा होता. वरती बाळकृष्ण तिथं स्तन चिंबत होता. यशोदा मैयाने प्रेमाने उचलून धरलं, बाळाला पोटाची धरलं. बाळाला काही विजा झाले का बघितलं. तो बाळ होता का हो, बाळ होता का. पहिलं गिऱ्हाईक संपलेलं आहे आणि बाळ हस्ती हस्ती रांगू लागलेलं आहे. त्यावेळेला उचललं आणि म्हणून हस्ती हस्ती गुडघ्यावर रांगू लागलेला आहे, तळहात टेकू लागलेला आहे. आणि अशा वेळा तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळहात टेकीत गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. ब्रजमंडळमध्ये राजा वृषभान पत्नी श्रुतकीर्ती याच्या पोटी राधा जन्माला आलेली आहे. 6.5 लाख गायी त्याच्याकडे होत्या आणि 9 लाख गायी भगवान श्रीकृष्णांच्या वडिलांकडे होत्या, नंदराजाकडे. अशा वेळेला कंटाळा आला, गवळणीच्या छडी करू लागला. याच्या घरात सीट त्याच्या घरात सीट, खडे मारून माठ फोड, दही चोर आपल्या सवंगड्यानं घेऊन याच्या घरी त्याच्या घरी लुटमाट चालवली. अनेक गवळणी कंटाळल्या, सासू कंटाळल्या, यशोदेकडे गाराणी घेऊन येऊ लागल्या आणि म्हणून समजावू लागल्या, यशोदे सांग तुझ्या हरीला कृष्णा सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. कंटाळल्या. गवळणी कोण होत्या? त्रेतायुगला राम अवतारामध्ये रावणाचा ज्यावेळी वध केला त्याच्या बंदीखान्यामध्ये असणारे ऋषी त्यांनी देवाला सांगितलं, देवा आम्हाला तुम्ही यातून सोडवलंय, पण आता तुला तुझ्या बायका करून घ्या, आम्हाला तुझ्या बायका आम्हाला करून घ्या. देवाने सांगितलं या अवतारामध्ये एक वतनी एक पत्नी एक धनुष्यबाणी आहे, म्हणून या अवतारात राम अवतारामध्ये तुम्हाला मला स्वीकार करता येणार नाही, परंतु 8व्या अवतारामध्ये मी भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये जाईल, त्यावेळी मात्र गोकुळामध्ये मी तुमचा स्वीकार, तुम्ही ऋषी गवळणी म्हणून याल आणि माझी सेवा त्यावेळी करेल. 16 सहस्त्र नारी, परंतु भोगोनी ब्रह्मचारी. अशा वेळेला अनेक क्रीडा, गवळणीच्या छेडी काढा, सासू-सासूंना त्रास द्या आणि म्हणून यशोदा मैया कंटाळली आणि बाबा आता तुला मोकळीक नाही, कुठेतरी शाळेमध्ये याला डांबून ठेवायला पाहिजे. शाळा म्हणजे काही गायी चारायला नेणे आणि म्हणून काठी दिली हातात
खांद्या घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे आणि वनामध्ये जायला निघालाय. गोधने तारावया जातो सारंग पारी. 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 मार्गी भेटली राधिका गवळणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे निर्हा चढोनी. देखिली यशोदा जननी. गोधने तारावया जातो सारंग पारी. गोधने तारावया जातो सारंग केवळ गायी राखण्यासाठी देव आपल्या संगड्यांबरोबर घेऊन वनामध्ये जात असतो. आणि अशा वेळेला खेळ, अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी, विटी आहेत, चेंडू आहेत, अनेक प्रकारचे खेळ खेळत असताना आपल्या संगण्याबरोबर दुपारची वेळ आहे, 12चा टाईम झाला. आता झाला आहे 12चा टाईम, जवळजवळ 1 वाजला असेल. कारण का माझ्याकडे वेळच तुम्ही कमी दिलात. 11:30 जवळ आपण कीर्तन महाराज उभं केलं आहे. मला बोलायला वेळ नको का थोडा तरी? तुम्ही सगळ्यांना देताय ना, मला नको का द्यायला? द्यायला पाहिजे म्हणून वेळ घेतलेला आहे सांगा. आणि म्हणून या ठिकाणी थकलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाला दुपारची न्याहारीची वेळ झालेली आहे. प्रत्येक आपल्या सवंगड्यांना सांगितलेलं आहे, बाबा तुम्ही माझ्यासाठी, मी जशी न्याहारी आणलेली आहे तशी तुम्ही आणलेल्या सगळ्या न्याहाऱ्या आता आपण एकत्र करूया आणि सगळे एका ठिकाणी, प्रत्येकाने सगळ्यांच्या गायी यात्रा गोठणीवर आणा आणि सगळेजण एकत्र बसून सगळ्यांचा काला एकत्र करू. सगळ्यांचा आपण काळा एकत्र करू. सगळ्यांनी न्याहारी एकत्र आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा भगवंताने काला एकत्र केलेला आहे आणि ती आता या ठिकाणी प्रसादाची वेळ मंडळी आलेली आहे. म्हणून मार्ग खडकी सोडीला मोठा ना, माऊलीचं भजन आहे ना. हा, माऊली शिंके लावी माऊलीचं भजन आहे. माऊलीचं ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली तुकाराम. चला. शिंकेला विले बरे होतो तिघांचे होतो तिघांचे मी बरे होतो तिघांचे तुम्ही पसरूनिकडे मुख पसरूनिकडे मुख पसरूनिकडे वाहती त्या धारा जारे दोहीच्या कोपरा जारे दोहीच्या कोपरा चारे दोहीच्या कोपरा तुम्ही हरे दोहीकडे मुख पसरूनिकडे मुख पसरूनिकडे मुख पसरूनिकडे तुका बने ठोका तुका बने ठोका बने ठोका बने ठोका तुका बने ठोका रे कवने दे दे उन्हें कवने दे दे तुका बने ठोका रे कवने दे दिलो का अने कवने दे दिलो का अने कवने दे दिलो का अरे दोही करे दोही करे अरे दोही करे अरे दोही करे मुख पसरो निकडे मुख पसरो निकडे मुख पसरो निकडे तुम्ही वारे दोही करे मुख पसरो निकडे मुख पसरो निकडे मुख पसरो निकडे कृष्ण मनी अवगाजने प्रकाश वाटो कामिका वैष्णवनिका संभ्रम बोलिया प्रस्ताविका उत्तम लोकादा काला वाटो कामिका वैष्णवनिका संभ्रम कामनी भूमंडाणी तुका मनी भूमंडाणी
नवनिका संभ्रम तुम्ही जागेवर चला संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम चला 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 जागेवर चला कीर्तनकार वैष्णवनिका
विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोले रे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञान तुमचे देखील चरण आता उठाविसे म्हणायत नाही नारायणा निर्वाणी कापणे कापडले गेले उठाविसे म्हणायत नाही नारायणा तुका म्हणे घोडा किंवा आता उठाविसे म्हणायत नाही नारायणा आता वाळू संपत्ती पुराणे नावस धन्यकार दिवस महाभाव पुण्यवंत तुम्ही बाळा पुराणे नावस धन्यकार दिवस तुका वाहे टाळी पुराणे नावस धन्यकार दिवस प्रेमस प्रेमी आरती गोविंदा केवाळी धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन वाणी मुद्दा वाणी ते परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन मणे के जवानी गुणे लोचनस्य धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन युगे 28 विठवरी उभा वांगे रखमाई दिसदिव्य शोभा लेका जवेणे वन समालेगा देवाले देवा उद्धरी जग देव जय पांडुरंग रघुवाई वल्लभा वल्लभ पादे जवलगा देव कृषि मार्ग घटी आसे पीतांबर ससुर लगा देव गुर भरंग युति भेटी गुरुभाव योले राती देव जय पांडुरंग रघुमाई वल्लभाई वल्लभा भावे झोलगा आषाढी कार्तिकी भक्त जयती चार भागे माझे स्थान रे करते हेळा मात्रे होया मुक्ती केशवाची नाम जय देव जय पांडुरंगा वल्लभा भावे झोलगा आरती